त्याची महिमा करण्यासाठी दिली आणि ह्या मुखातून शिव्या शाप निघतात. हे हे पाय आम्हाला चर्च येण्यासाठी देवाकडे वळण्यासाठी आहेत आणि ह्या पाय आम्ही पापाकडे पळतो आणि हात देवाची महिमा करण्यासाठी उंचवण्यासाठी दिले आणि ह्याच हाताने आम्ही एखाद्याचा गळा पकडतो. हालेलुया. किती उद्धवपट्टी आहे तुमच्या जीवनात आहे का नाही? त्या उद्धव पुत्राने बापाची धन संपत्ती सर्व घेतलं आणि ते घर सोडून ती जागा सोडून तो देश सोडून तो दूर दिशे गेला. तसेच आज आम्ही विसरून जातो त्या देवाने आम्हाला घडवलं, त्या देवाने आम्हाला बनवलं, त्या देवाने आम्हाला मातीपासून बनवलेलं आहे आणि आमच्या जीवनात त्यांनी जीवनाचा श्वास फुटलेला आहे. त्याने मिसळ देशाच्या जेव्हा आम्ही गुलाम होतो, आमच्यावर अत्याचार होते, आम्हाला विकासाचं काम करायला लावायचे, आमच्या लेकरांना मारायचे. हालेलुया हालेलुया. त्या गुलामीतून आम्हाला परमेश्वराने मोक्षाच्या बाहेर मोक्षद्वारे आम्हाला लाल समुद्र दुभागून बाहेर काढलं. हे आम्ही विसरू हे आज आम्ही विसरून गेलेलो आहोत. जसे की उद्धव पुत्र त्याच्या बापाला विसरला, तशी आज तुम्ही तुमच्या बापाला म्हणजे परमेश्वराला विसरून गेला आहात. त्यांनी ती धन संपत्ती घेतली आणि तो निघून गेला. बापाचे उपकार त्याने काही क्षणात विसरून गेला. तसे आम्ही आमचे परमेश्वर आमचे उपकार आम्ही विसरून गेलेलो आहोत. सर्वात मोठा उपकार म्हणतात एकुलते पुत्र देऊन आमच्यासाठी कृपा अर्पण केला. तेही मोठा उपकार आम्ही विसरून आज कामाला पळत आहोत, पापाकडे पळत आहोत, लेकरा बाळाच्या चिंतेमध्ये आम्ही गुंतलेलो आहोत. आज पास्टर कॉल करत चर्चेत करते, आज माझ्या घरी पाहून आले होते. वा तेच कारण पास्टर माझ्या पायात मी चर्चेने आले. पास्टर आज मला बाजारात जायचं होतं म्हणून चर्चेने आले. पास्टर आज माझ्या घरच्या चोरी काढतो म्हणून चर्चेने आले. हे कारण तुम्ही पास्टरला देऊ शकता म्हणजे देवाला देऊ शकता. परमेश्वर को लाईव्ह टीव्ही आहे, तो त्याच्या नेत्राने प्रत्येकाला बघतो. त्याने आधी शरीर दिलेले, या शरीराचा उपयोग त्याच्यासाठी देखील तुम्ही आज या शरीराचा उपयोग, या कृपेचा उपयोग फक्त तुमच्या जगित गोष्टीसाठी जीवनासाठी करताय, तुमच्या इथल्या संपत्तीसाठी करताय. पण ही संपत्तीला कधी केसर आणि गज लागल सांगतेच नाही. परंतु जी खरी संपत्ती स्वर्गात आहे तिच्यासाठी करत आहे. या शरीराचा उपयोग त्या संपत्तीसाठी, त्या संपत्तीसाठी उपयोग करा. पहा देव तुम्हाला तिथे आशीर्वाद करतो. तसं उदयपुराची म्हणजे निघून गेलं तसं आम्ही देवाकडून आशीर्वाद घेतले, देवाकडून तारण घेतलं, देवाकडून कृपा घेतली, देवाच्या माहिती आम्ही प्राप्त करून घेतलं. आणि कुठं आहोत? चर्चच्या बाहेर. हालेलुया. कुठं आहोत? देवाच्या वचनाच्या बाहेर आहोत. कुठं आहोत? देवाच्या सभेच्या बाहेर आहोत. कुठं आहोत? तर आम्ही आमच्या संसारी दुनियामध्ये आहोत, आम्ही जगातल्या दुनियामध्ये आहोत. हालेलुया. उदयपुत्रासारखं जीवन आहे आपलं. त्यांनी पैसा विसा घेतला पण त्या बापाचे उपकार विसरला की त्या बापाने मला लहानचं मोठे केलं, त्या बापाने मला त्याला हाताच्या फळासारखं सांभाळलं, त्या बाप माझ्याकडे राब राबला ते विसरून गेला. त्या बापाने त्याला हातात धरून चालवणं शिकवलं, त्या बापाने त्याला शाळा जाण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले, त्याला लागणाऱ्या गोष्टी देण्यासाठी कष्ट केले, ते झिजला. ते उपकार विसरून गेला. तसे आम्ही विसरून गेलो देवाचे उपकार. देवाने जे आमच्यासाठी केलं ते आम्ही विसरून गेलेलो आहोत आणि आम्ही पापाची आवड झालेली आहे. आम्ही पापाच्या मार्गात जातो, आम्ही देवाला नको त्या गोष्टी करत आहोत आणि आम्ही आमच्या आत्म्याचा नाश करून त्या देवाच्या आत्म्याला दुःख देत आहोत. हालेलुया. जसं तुम्हाला काय वाटतं? त्या उदयपुत्रांनी सर्व उदयपुत्रीच्या वडिलांनी त्याला धन संपत्ती दिली म्हणजे त्याला वाईट किंवा त्याला दुःख झाले नसेल, त्याला अनेक लोक विचारायला आले असतील तू तिला मला धन संपत्ती दिली. तो माझ्याने आनंद दाखवला, चेहऱ्यावर त्याने आनंद दाखवला, त्याचं होतं त्याला मी दिलं. परंतु मात्र त्याच्या हृदयामध्ये खेद होता, त्याच्या हृदयामध्ये क्लेश होता, त्याच्या हृदयामध्ये दुःख होतं. ते त्याने कोणाला सांगितलं नाही. आणि ते दुःख असल्या परमेश्वर मध्ये आहे तो कोणाला सांगणार नाही. आज तुम्ही तुमचं दुःख त्याला सांगता, तुमच्या परेशानी तुम्ही त्याला सांगता, तुमचे आजार तुम्ही त्याला सांगता, तुमची इच्छा तुम्ही त्याला सांगता आणि तो निराश असताना देखील त्या गोष्टी तुमच्या पूर्ण करतो. का? की तो तुमच्यावर प्रेम करतो. का?
ते तुमच्यावर दया करतो, का त्याची कृपा आहे आणि ते एक वचन तुम्हाला दिलेले आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे आणि ठोका म्हणजे हो. हालेलुया. आम्ही काय मागतो? ब्लॉक मधून काढतो. आम्ही काय मागतो? पैसे येऊन दे. हालेलुया. आम्ही काय ठोकतो? शैतानाचा मार्ग ठोकतो, हाताचा मार्ग ठोकतो. आम्ही काय उघडतो? हालेलुया. माझ्या देवाच्या राज्यात देवाच्या वचनाचा शोध मागा, म्हणजे त्या देवाला तुमच्यासाठी पवित्र आत्मा मागा, म्हणजे तो तुम्हाला पापापासून पळ करेल आणि देवाच्या मार्गात तुम्हाला घेण्यात तो मदत करेल. व्यर्थ मागू नका. जे देवाला आवड आहे तेच मागा. तुमच्यासाठी आशीर्वाद मागा, तुमच्यासाठी कारण मागा, तुमच्यासाठी काय मागा? पवित्र आत्मा मागा, सामर्थ्य मागा, ज्ञान मागा, विश्वास वाढवण्याकरिता त्याला मागा, म्हणजे तो तुम्हाला देईल. विशेष करून स्वतः करता जास्त नाही तर इतरांसाठी मागा, वैरासाठी मागा, दुश्मनासाठी मागा, बस तो देव तुम्हाला देईल. आणि ते उद्धव आणि तो तुम्हाला काय वाटतं? उद्धव पुत्र त्याच्या वडिलांचे धनसंपत्ती का माहिती असतं ना? कोणाच काही पण माहिती असतं त्याच्या मित्र, आणि तो मित्र म्हणजे जगातला शैतान. हालेलुया. तो मित्र म्हणजे जगातला शैतान. जर आज आम्हाला कोणी त्याविरुद्ध भडकीत असं तुझं शैतान आहे, जर आम्हाला चेष्टा करण्यासाठी कोणी बाधा करतो तो शैतान आहे, जर आम्हाला वचन वाचत असेल तो आम्हाला अर्थ घालणार तो शैतान आहे, आम्हाला प्रार्थना बसत असेल तो शैतान, आणि शैतान जर सगळ्यात मोठा आत्म्यामध्ये दाबली द्यायचा. हालेलुया. आयुष्य मनामध्ये हात वाजते, उंट वाजते, सकाळी उठून प्रार्थना करेल, संध्याकाळी उठून प्रार्थना करेल, नको थोड्या वेळ करू. हे जे विचार आहेत ना ते शैतान तुमच्या जीवनामध्ये घेतो. कोण घालतो? शैतान. हालेलुया. तर शैतानाला जर तुम्हाला हरवत असेल, तर शैतानाला तुमच्या पायाखाली तोडत असेल, तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचं असेल, तुम्हाला मजबूत व्हायचं असेल, तर तुम्हाला चर्चमधून जेव्हा तो वचन ग्रहण करणं फार गरजेचं आहे. घरी रोज तुम्हाला वाचनाकडे लक्ष देणं फार, रोज तुम्हाला प्रार्थना, रोज तुम्हाला उपवासात राहणं फार गरजेचं आहे, म्हणजे देव तुम्हाला स्ट्रॉंग करेल त्या शैतानासोबत लढण्यासाठी. हालेलुया. सर्वजण मोठ्याने बोला हालेलुया. त्या बुद्ध पुत्राला पाप विरुद्ध लढणारे त्याचे मित्र ते मित्र शैतानात. हालेलुया. कारण शैतानबाजी करणारे शैतानात असतो, उधळपट्टी करणारा शैतानात असतो. त्या उधळपट्टाने सर्व गोष्टी घेतल्या, पैसा घेतला, धन संपत्ती घेतली आणि तो दूरदिशी निघून गेलेला आहे. मला थोडं वचन का सांगते वाचा 15 पासून. मग तो त्या देशात नाही सॉरी 14 पासून. हो. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. हालेलुया. पुत्रांनी बापाचं धन संपत्ती पैसा जे काही हिस्सा आहे तो दूरदिशेमध्ये गेला आणि त्यांनी खर्चला, त्यांनी चैनबाजी केली. चैनबाजी करण्यामध्ये मनाच्या इच्छा पूर्ण करणे. हालेलुया. चैनबाजी करणे म्हणजे काय? मौज मस्ती करणे. त्यांनी मौज मस्ती केली, व्यर्थ ठिकाणी त्यांनी पैसा उडवून दिला. हालेलुया. त्यांनी तो वेश्याकडे गेला, ते दारू प्यायला गेला, सिगरेट प्यायला असेल. हालेलुया. व्यर्थाच्या नकोच्या गोष्टीत त्यांनी पैसा घातला आणि वेगवेगळा असा आला त्याला तो फार विसरून गेला, सर्व गोष्टी ते विसरून गेला आणि पैसा जोपर्यंत त्यांनी आनंद केला, त्यांनी त्या पैशाची मस्ती केली आणि शरीराचा नाश करून घेत आलाय. तो विसरून आज तुम्ही देखील कामाला जातात, पैसा करून स्वतःच्या शरीराचा नाश करून घेतलेला आहे. हालेलुया. घेतलाय का नाही? शब्दात दिवस पवित्रपणे पहा, देवाच्या वतीने शब्दात दिसायला तुम्ही कुठं आहे? तुम्ही खुरपाला आहात. तुम्ही शब्दात दिवशी कुठं आहे? पावण्यामध्ये तुम्ही बसलेला आहात. हो, तुम्हाला एक काम करतो ना, असं पाहुणा आले तरी आम्ही यावं. माझ्या प्रिय देवाचे लेकरं, तर पाहुणे जर तिकडे आले असतील ना, आणि एक वेळ ते तुमच्या
तू आम्हाला सांगा बाबा आमचं चर्च 6ला भरते, 6 ते 8 आमचं बनत नाही, 6च्या आधी तुम्ही या आणि 8च्या नंतर तुम्ही आमच्या घरी या, आम्ही तुमचं स्वागत. परंतु ह्या घटकेत मी येणार नाही, कारण की मला माझ्या प्रभूचं स्वागत करण्यासाठी जायचं आहे, मला माझ्या प्रभूचा आशीर्वाद घेण्यासाठी जायचं आहे, मला माझ्या प्रभूला माझ्या जीवनात घेण्यासाठी जायचं आहे. म्हणून मी तुम्हाला काय स्वागत करू शकत नाही. पण आम्ही देवाचं स्वागत करण्याची अवजी पाहुण्याचं स्वागत करतो. त्या पाहुणा तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो का? तो पाहुणा तुम्हाला ब्लेस देऊ शकतो का? तो पाहुणा तुम्हाला सरकारी जीवन देऊ शकतो का? नाही. मग त्याच्यामध्ये रमून तुम्ही नाशाच्या मार्गाने त्यालाही नाशाच्या मार्गात घेऊन जाता. हालेलुया. पहा, पाहुणे देत असतील त्याला प्रश्न या भाषेत बोला, नाही तर त्या पाहुण्याला देखील चर्च मध्ये घेऊन या, जसं तुम्ही आशीर्वाद ते देखील आशीर्वाद देत होते. हालेलुया. सर्व धन मिळण्याच्या नंतर मग दुष्काळ पडला. आज तुमच्यामध्ये पण एक दुष्काळ आहे. आज का तुमची दारिद्र्य परिस्थिती तुमच्यावर आहे? हालेलुया. का तुम्ही दुःखात आहात? का तुम्हाला रोज नव्याने दुःख मिळतं? हे दुष्काळ तुमच्याकडे का आहे? ते म्हणजे तुमच्याकडे देवाचं वचन नसल्या कारणाने. हो मला माहिती तुम्ही रोज प्रार्थना करताय, हो मला माहिती तुम्हाला येशू माहित आहे, हो मला माहिती तुम्ही दर रविवारी चर्च देताय, पण याच्या बरोबर तुम्ही कृती करताय का? ती कृतीमध्ये देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही चालताय का? देवाच्या आज्ञाप्रमाणे तुम्ही चालताय का? देवाची जी इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही चालताय का? हालेलुया. जर देवाची इच्छाप्रमाणे देवाच्या आज्ञाप्रमाणे तुम्ही चाला, रोज शपथ दिवस तुम्ही पवित्रपणे पाळा, देवाची आज्ञा तुम्ही पाळाल, पहा देव तुमची दृष्टी जे आहे, तुमच्या म्हणजे दारिद्र्य परिस्थिती आहे तो बदलणार तो परमेश्वर आहे. तो जीवन बदलू शकतो, तो तुमचं जीवन देखील, तुमच्या जीवनामध्ये आलेल्या परिस्थिती देखील तो बदलू शकतो, तुमचं आले दुःख देखील तो बदलू शकतो, तुमचं आले शाप देखील ते तोडू शकतो आणि तो तुम्हाला आशीर्वाद भरभर बनते. हालेलुया. आणि त्याच्यावर सर्व संपलं आणि त्याला काय सर्व काही पैसा संपल्यानंतर त्याच्यावर एक दुष्काळ, तसं लोक जे लोक आहेत देवापासून दूर गेलेले आता निर्मुक्त आहे. जे प्रभूपासून धाकटा मुलगा जो म्हणजे विश्वास आहे, तो देवाची इच्छाप्रमाणे चालत नाही, देवाच्या आज्ञाप्रमाणे चालत नाही, तो चर्च करत असेल, तो पाप करत असेल, प्रभू माहित असू. हालेलुया. ज्यावेळेस त्याच्यावर मोठं संकट येतं ना त्यावेळेस त्याला प्रकाश होतो. हालेलुया. आज आमचं जीवन तेच आहे. जोपर्यंत आम्हाला टेस्ट लागत नाही तोपर्यंत आम्ही चर्चमध्ये जातो, जोपर्यंत आम्हाला येत नाही तोपर्यंत आम्ही देवाला ओळखत नाही. हो हालेलुया. त्या उदयपुत्रात देखील ते झालं. जोपर्यंत पैसा आहे आनंद वाटला, ज्यावेळेस पैसा उडला त्याच्यावर दुष्काळ पडला. हालेलुया. त्या देशामध्ये असा दुष्काळ पडला की ते इतके हाल झाले, त्या हाल मध्ये तुम्हाला पुढे सांगतो. पुढे सोळा हा 15 झालं. हा पण ठीक आहे 15. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. हा पुढं त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारवण्यास पाठवले. हा जेव्हा पैसे उडून गेले, सर्व गोष्टी निघून गेल्या आणि मग त्या ज्या देशामध्ये तो गेला ना त्या देशामध्ये एक व्यक्ती जो, एक श्रीमंत व्यक्ती जो, बलवान व्यक्ती जो, त्याच्याजवळ जाऊन तो राहिला, त्याच्या सवतावर तो राहिला आणि त्या व्यक्तीकडे काय होतं? काय होतं? डुकर. काय होतं? डुकर होतं. डुकराचा स्वभाव सर्वांना माहित असेल. त्याला तुम्ही घरी घेऊन या, त्याला तुम्ही साबणानं धुवा, त्याला शॅम्पूनं धुवा, आहे की नाही? किती त्याला जपा, पण चिखल दिसता ना तो त्या चिखलातच जाऊ पडत, कारण तो त्याचा स्वभाव आहे. तो त्याचा स्वभाव आहे. तो नालीच आणि तेच डुक्कर कमासाठी तो हालेलुया. हा तर देवाच्या सभेतून बाहेर जातात, देवाच्या वचनातून बाहेर जातात. हालेलुया. त्याची संकट तुम्ही सोडता, तुम्ही देवापासून दूर जाता, तर खरं असे संकट तुमचे देते, असे शाप तुमचे देते. हालेलुया. आणि ते उदयपुत्र तर डुकर सारायचा आणि त्याच्या पोटात भूक वाढायची, त्याला खायला काही मिळत नव्हतं. हालेलुया. त्याला खायला काही मिळत नव्हतं, तो डुकरा सांभाळायचा.
ज्याच्या घरी नोकर आहे, ज्याच्या घरी जनावर आहे, त्याच्या घरी लाखो संपत्ती आहे, ज्याच्या बापाच्या हाताखाली नोकऱ्या काम करतात, त्याचा मुलगा कुठं आहे? कुठं आहे? तो दुःख सांभाळा. त्या बाप आमचा राजा आहे आणि आम्ही त्याचा राजकुमार आहे. तरी आज आम्ही काय करतो? त्याचा संगतीतून बाहेर येतो, त्याची सभागत करू, त्याच्या वस्त्र करू, त्याच्यापासून दूर राहू. आम्ही इथं काम करत आहोत. हालेलुया. तर आता म्हणजे पाप केलं नसतं ना, आज तुम्हाला कष्ट करण्याची वेळ आली नसती, तुम्ही आनंदाचे जीवन जगले असते. आज तुमच्या पापामुळे तुम्हाला वारंवार कष्ट करावं लागतं, तुम्हाला शेतीमध्ये घाम गाळावा लागतो, तुम्हाला जर पैसा कमवला असेल तर तुम्हाला आधी तुमच्या शरीराचा घाम गाळावा लागतो. का? की तुम्ही पाप केलेला आहे, मी पाप केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. कारण देवाने आशीर्वाद दिला तोही वाढत आलाय, देवाने श्राप दिला तोही वाढत आलाय. म्हणून परमेश्वर जीवन भरत श्राप आशीर्वाद तुझ्यापर्यंत ठेवलेलं आहे. ते तुला घ्यायचंय, तुला आशीर्वाद घ्यायचा का श्राप घ्यायचा? आज तुम्ही आशीर्वाद निवडून घेत असाल तो तुमच्याकडे आशीर्वाद घेईल. जर आज तुम्ही देवाच्या आज्ञा म्हणून देवाच्या आज्ञा भंग करून तुम्ही श्राप म्हणून घेत असाल तर आज तुमच्या मागे श्राप आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा, त्या उजव्या पुत्राला त्या दुःखा सांभाळण्यासाठी निवडलं. का? बापाची आज्ञा बोलणे, बापाची संगतीमधून दूर केला. हालेलुया. शेरबाजी केली, बापाच्या धन संपत्तीचा गैरउपयोग त्याने केला आणि काय झालं? त्याला शाप आले आणि तो एका माणसाचा नोकर म्हणत होता. त्याची अशी दशा झाली. पुढे वचन होत्या तेव्हा डुकरे खात असत. तेव्हा डुकर खात असत. त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे, त्याची शेंगा तरी खाऊन पोट भरावं अशी त्याला फार इच्छा होईल. अशी त्याला फार इच्छा होईल. त्याला कोणी काही देत नसे. त्याला कोणी काही देत नसे. हालेलुया. पहा, त्या डुकराच्या शेंगा जो खायचा ना, त्या शेंगा खायची त्याची इच्छा व्हायची. का? त्याला कोणीच काही देत नव्हतं. मी तुम्हाला सांगतो, या जगात तुम्हाला कोणीच काही देऊ शकत नाही. तुम्ही वाट्याने भुकेले राहा, तुम्ही आरडा ओरडा, तुम्हाला कोणीच काही देऊ शकत नाही. तुम्हाला तुमचा मुलगा घराच्या बाहेर काढेल. हालेलुया. तुम्हाला जग नाकारील, तिरस्कार करील, पण तो परमेश्वर अनाथ आता कधी सोडणार नाही. तो कधी तुम्हाला टाकणार नाही, तुम्हाला कधी भुकेला पाहणार नाही. हालेलुया. माझी एक साक्ष आहे. ज्या 2021 मध्ये मी परमेश्वर मध्ये आलो, 2020-21 परमेश्वर मध्ये आलो आणि मी रोज प्रार्थनेत राहायचो, वचनात राहायचो. माझ्याकडे एक छोटं ते बायबल राहायचं आणि मी ते किशोर करायचो. जिथं जायचं तिथं वेळ भेटला का मी काय करायचो? ते बायबल काढतो, प्रार्थना वाचित बसायचो, वाचित. आणि त्यावेळेस फक्त माझ्याकडे चिन्ह चमक, अद्भुत ते चिन्ह चमत्कार होता. एवढ्या कष्टपणे वैद्यांनी सांगत होतो त्यावेळी. आणि एक वेळेस विष्णू तांनी आहे त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता. तर माझ्या मामाने स्वयंपाकच केला. त्यांनी स्वयंपाक केला नाही, ते निघून गेले तिकडं आणि सकाळपासून माझ्या पोटामध्ये काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. पण माझा विश्वास होता. मी त्या वचनात धरून प्रार्थना केली की देवा, तुझं वचन सांगतो मनुष्य पात्र नाही, तू तुझ्या वचनाने जगेल. माझा विश्वास जे नागर काढलेले तेव्हा आपल्या शेतात, आणि ते नागर ते आपण काय म्हणतो त्याला गोळा. म्हणलं देवा, माझा विश्वास आहे गोळा जर मी खाल्ला की भात म्हणून एवढा विश्वास मी ठेवला. आणि त्याच विष्णुतांनी जे आहेत त्यांनी त्यांच्या मुलापिशी मला डबा पाठवतो. पहा, देव कधी त्याच्या लेकराला भुकेला ठेवू शकतो. आणि त्याच्यामध्ये उत्कर्ष म्हणजे सुंदर असं जेवण होतं. वरण भात पोळी खूप आलेले आहे. त्याने ठेवलं का उपशी नाही, मग तुम्हाला उपशी करा. आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी साक्षी आहे का त्याच्यानंतर मला आठवतं त्याच टायमिंगची मी पाचोडला ते आपलं पेट्रोल पंपावरती लग्न लावायचं जे हे आहे हॉल, तिथं मी मंडप टाकायच्या कामाला गेलो. आणि ते मंडप टाकला 2 ते 3 दिवस लागले. एक दिवस टाकला आम्ही रात्रभर मंडप टाकला आणि दुसऱ्या दिवशी रविवार आला म्हणून मी पेटणला कालकडे 5 मिनिटं चोवीसला गेलो एक मित्रासोबत. ते गेलो काहीच खाल्ले नाही. आणि मग तिकून येऊच तर मला टाइम झाला, तोपर्यंत लग्न लागलं, वरडाय गेलं आणि ते याच्याची काय पण घेऊन गेले. मग मला लागली खूप आणि काम इतकं जड काम ते मंडप साधा नव्हता.
मग आता करायचं काय? फक्त विश्वास देवाला. हालेलुया. अशी भूक लागली तिचं ते स्वागत करण्यासाठी नारळ आणले होते. एक नारळ मला मिळालं. ते नारळ खात नाही, ते एका टोपल्यामध्ये भरपूर असे लाडू पडून होते. सगळे म्हणजे आता आचार्याच्या याच्यात काही ते सगळं घेऊन गेलेले, काहीच राहिले नाही. तुम्हाला सांगतो त्या टोपलीमध्ये असे सुंदर असे लाडू होते आणि ते लाडू खाऊन देवाने मला तृप्त केले. तर आज तुम्हाला देखील तृप्त करेन, ते तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. अशा देवाला सोडून तुम्ही जगाच्या लोकांमुळे श्रेष्ठ येते. तुम्ही नाशाच्या मार्गाला जातात. तुम्हाला सांगतो जग आणि जगाची वासना हे पाप आहे. तुम्हाला पापात पाडतील आणि देवापासून तोडतील. तसं मी सांगितलं, उदय पुत्राला भडकून देणार त्याचा मित्र म्हणजे कोण? तो शैतान. आम्हाला देवाला भडकून देणार म्हणजे तो शैतान आहे. आम्हाला भटकायचं नाही, तो देवाच्या आज्ञा त्याच्या वचनात चालत आहे. पहा, त्याला दुष्काळ पडला, मग पुढे वचन काय सांगतं पहा. आधीपर्यंत सर्व कळलं पाप केल्याचे काय शॉक होतात, किती त्रास होतात. उदय कोण आहे कळलं करून. आता पुढे वचन पहा 17 वचन. हा, नंतर तो शुद्धीवर आला. पुढं माझ्या बापाचे कितीतरी मोलक यास भाकरीची रेलचील आहे. माझ्या बापाच्या घरी नोकरात कितीतरी भाकरीची रेंचर आहे. रेंचर म्हणजे भरपुरी वाहन. हा, पुढं आणि मी तर इथे भुकेने मरत आहे. हालेलुया. पहा काय सांगते देवाचा. ज्यावेळेस त्याला त्रास भोगला, जेव्हा त्याला ठेस लागली, जेव्हा तो खायला भोगला, तेव्हा त्याला बापाची आठवण झाली आहे. आमचं देखील तेच आहे. ज्यावेळेस आम्हाला त्रास होईल, प्रभू आम्ही तुझे देखील आहोत. जेव्हा आम्हाला काही दुखायला लागलं, प्रभू आम्ही तुझे देखील आहोत. जेव्हा मोठे संकट आले, तेव्हा प्रभू आम्ही तुझे देखील आहोत. ज्यावेळेस आम्हाला ताप आला, खोकला आला, आमचं ऍक्सिडेंट झाला, आम्ही लग्न झालो, मुळे झालो, त्यावेळेस आम्हाला देवाची आठवण येते. पण ज्यावेळेस तुम्ही चांगले आहात ना, त्यावेळेस तुम्हाला कधीच देवाची आठवण येते. त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या ज्ञानाने भर जाता. नाही, आम्ही सक्षम झालो. मग सांगतो कोणीच आज सक्षम नाही. तर तुमच्यामध्ये देवाचं वचन नसेल, तुमच्यामध्ये देवाचा आत्मा नसेल, तुमच्यामध्ये देवाची आज्ञा नसेल, तुम्ही कोणीच सक्षम नाहीये. तुम्हाला वाटत असेल की आम्हाला येशूने जाऊन आम्ही सक्षम झालो नाही. जोपर्यंत वचन तुमच्या हृदयामध्ये कार्य करते तोपर्यंत तुम्ही सक्षम होऊ शकत नाही. तुम्हाला आधी त्याच्या वचनाला फॉलो करते, त्याच्या वचनावर मनन करते, त्याचे वचन तुम्हाला स्वीकारायचे. मग येशू म्हणे आज तू माझा खरी संतान आहे. हालेलुया. पहा, त्याला ठेस लागली, मग त्याला पापाची आठवण झाली. तो शुद्ध झाला. मी आज तुम्हाला सांगतो, आज देवाने तुम्हाला शुद्ध झाले. शुद्धवर्या जगाच्या गोष्टीकडे चित लावू नका. जगाच्या पैशाकडे चित लावू नका. जगाच्या गोष्टीकडे कुठल्याच चित लावू नका. देवाच्या वचनाकडे, देवाच्या वचनाकडे चित लावा. पहा, इथं भुकेने मरतात, परंतु त्या देवाकडे एवढी संपत्ती आहे. का म्हणतात माझ्या बापाकडे एवढी संपत्ती आहे, मी तर नोकरान काम करतो. आज तुम्ही पृथ्वी जरी नोकरान काम करत असाल, त्या स्वर्गाच्या धन संपत्तीसाठी जर आज तुम्ही लढले, तयार झाले आणि खटपट केली, तर तिथलं जीवन तुम्हाला मिळेल. आलेल्या तिथं तुमच्या हाताखाली नोकर काम करते. ती संपत्ती का तुम्ही तृप्त व्हा. इथल्या संपत्ती तुम्ही कधीच तृप्त होणार. तुम्ही 10 बंगले बांधा, तुम्ही करोडोचे पैसे कमवा, पण तुम्हाला कधीच सुख शांती मिळणार नाही. पण तिथलं जर तुम्ही आज त्या स्वर्गाच्या राज्यासाठी, त्या स्वर्गाच्या संपत्तीसाठी धडपड करता, तिथली संपत्ती तुम्हाला सुख देईल, शांती देईल, आशीर्वाद. आणि ती संपत्ती कधी तुमच्या पासून तुम्ही जाणार नाही, ते तुमच्या सोबतच नाही. ती मध्ये स्वर्गाची संपत्ती, ते मध्ये सर्वकालीन जीवन. पण त्याने रचला. पहा, तो शुद्धीवर आला. आज आम्हाला देखील शुद्धीवर येण्याची गरज आहे. पुढे वचन होता, मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले. पहा, मी काय म्हणे की बाबा ज्यावेळेस त्याला पश्चाताप झाला, तो शुद्धीवर आला. मी माझ्या बापाकडे जाईन आणि बापाकडे, बापा मी तुझ्या विरुद्ध स्वर्ग विरुद्ध पाप केला आहे. मी कोणा विरुद्ध आपण पाप करतो का? देवा विरुद्ध पाप करतो. देवाच्या आज्ञा करून, देवाच्या वचन, जगातल्या गोष्टीकडे चित लावतो, लेकरामध्ये जिव्हाळा होतो, कामाचे चित्तेत, पैशाचे चित्तेत, रागासाठी भांडण करून देवाच्या आज्ञा म्हणून राहतो. परंतु हे सर्व पाप जरी तुम्ही केलं असतं आणि
तुम्हाला खऱ्या अर्थाने पश्चाताप होत असेल, देवाला जर तुम्ही म्हणजे देवा तुझ्या विरुद्ध पाप केले, मला क्षमा कर, तो क्षमा करण्यासाठी तयार आहे. हालेलुया. उद्या पुत्राला पश्चाताप झाला आणि तो त्याच्या बापाकडे गेला. आपण कधी जाणार आहोत आपल्या बापाकडे? कोण कोण आज जाणार आहे आपल्या बापाकडे? कोणाला बापाकडे जायचंय? हे जरा तळाला जायचंय ना. हालेलुया. जर बापाकडे जायचं असेल तर त्याच्या इच्छा प्रमाणे करा, त्याच्या आज्ञाप्रमाणे करा. आज जर पाप झाले असेल तो उद्या पुत्र म्हणजे कोण? जो देवाच्या आज्ञा मोडतो, देवाच्या बाहेर जातो, जो चर्च घेत नाही. हालेलुया. जो जगीत गोष्टी आहे, जो शैतानाच्या मार्गावर जातो, उद्या पुत्र त्याच्यासारखा होऊ नका. तर देवाचा जो दुसरा पुत्र आहे तो मोठा, त्याच्यासारखा तुम्हाला होईल काय म्हणजे सहभागी आणि संकेत राहणार. पहा, तो बापाकडे गेला. पुढं वचन कसं तेव्हा आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. हा, तुमचा मुलगा म्हणून घेण्याचं देखील मी योग्य नाही का की मी पाप केला आहे. आम्ही एवढ्या नम्रतेने प्रार्थना करतो का देवा? काल अशी एक गोष्ट झाली. आमच्या चर्चमध्ये पास्टर तरुण आहेत, एवढी समजत नाही पण नाही का, त्यांचं माझं काल रात्री बोलणं चालू होतं. त्यांना मी म्हणलं आपल्या मुखात राखो करून शब्द आपण जर बोलताना एखादं चुकतो किंवा नाही, मी कधीच चुकत नाही. आहे का असं येशूच्या नंतर कधी चुकत नाही? अहो ते एलिया संदेश ते मोशे हे चुकले आणि आम्ही एक ह्याच्याकडे आलो मनुष्य. मी जरी एवढं बोलतो सांगितलं तर एवढं राहायचं मी कधीतरी माझ्या मुखातून निघतच असेल, आहे का नाही? देव म्हणतो तुम्ही म्हणत असाल की तुमच्यामध्ये पाप नाही, पण तुम्ही माझ्या आज्ञा पाळत नसाल तर तुम्ही अजूनही अंधकार म्हणजे पापात. हालेलुया. मला अहो पास्टर आपल्या मुखातून एवढे शब्द आपल्यातून एक वेळेला चूक होत नाही म्हणे, मी तर कधीच चुकत नाही. अहो बोलताना विचार करून बोला. देवाचा तुझा शब्द हो तर नाहीच असला पाहिजे. आणि तो उदय पुत्र काय म्हणतो की मी त्या योग्यतेचा नाही तुमचा मुलगा म्हणून घेतला. त्याने नम्रता झाला, त्याने नम्रतेची प्रार्थना केली. तुम्हाला माहिती यॉर्डन किती जणांना माहिती? परमेश्वराने त्याची निवड केली नेहमी शहरात जाण्यासाठी आणि तो आज्ञा म्हणून हालेलुया त्याने आज्ञा मोडल्या. योना आपण बघूया. पहा, योनाचा पहिला अध्याय आणि तिसरं. पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तर पळून जाण्यास निघाला. तो योपेस गेला. युरोपेस म्हणून एक गाव आहे, त्या परमेश्वराने निवडला निर्देशक युरोपेस या गावाकडे निघाला. आणि ज्यावेळेस तो देवाच्या दृष्टीने देवापासून तो पळतोय, यापासून पळून जाणं शक्य आहे का? उदयपुत्र पापापासून पळाला, योना देवापासून पळाला. तो बाप उदयपुत्रीच्या बापापासून पळाला, तो परमेश्वरच आहे. पण देवाने एक दाखला दिलाय. हालेलुया. उदयपुत्र पळाला, त्याच्यात किती श्रम झाले, त्याला डुकरं चावावं लागले, त्याला भाकर खायला मिळाली नाही आणि त्याला अशी इच्छा होती की त्या डुकराच्या उष्ण शेंगा खावा. तसं योना पळाला, जागेवर संकट आलं. पहा ते संकट काय आहे. हा, ज्यावेळेस तुम्ही देवापासून पळता, देवाच्या आज्ञापासून दूर आहात, त्याच्या सहभागितेपासून दूर आहात, त्याच्या वैष्णवापासून दूर आहात, तेव्हा तुमचे संकट पहा. योना काय करतात तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले. पळा देवापासून दूर. नका विचार मला काय हरकत, पण काय आहे देवाची जी आज्ञा आहे तर मोडता तुमच्या आशंका कशी. योनाने आज्ञा मोडली तो निमेश्वराच्या अवधी तो योसेफ त्या देशामध्ये कुठल्या योपेस त्या देशामध्ये निघाला आज्ञा म्हणून. मग तो त्या जहाजीत आहे, जहाजी प्रचंड वाढ सोडला म्हणजे हवा म्हणजे वादळ, आणि त्या वादळाची जी झाड आला लागली, दगदग झाड आला लागली, ती झाड दगदग लागली, तो पाण्यात पडला आणि त्या पाण्यामध्ये देवाने मोठा मासा निर्माण केला. आणि त्या माशाचे किती दिवस परमेश्वर 17 वर्ष परमेश्वराला गेल्यात एक प्रचंड मस्त सिद्ध केला होता. योनाच्या मस्त्याच्या पोटात 3 दिवस व 3 रात्र राहिला. किती? 3 दिवस 3 रात्र राहिला माशाच्या पोटात. का?
त्यांनी देवाची आज्ञा मोडली, परंतु त्याने पण पश्चाताप केला, त्यांनी पण प्रार्थना केली. दुसऱ्या अर्थाने सांगतात एवढे उत्तर स्तुतीची प्रार्थना केली. हालेलुया. पहा तो सांगेल, मी म्हणालो तुझ्या दृष्टी वेगळे मला फेकून दिले आहे, तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावी. जर तुम्ही पाप केला असेल, देवा विरोधात तुम्ही वागले असेल, देवाच्या वचनाच्या बाहेर, देवाच्या आज्ञेच्या बाहेर तुम्ही सहभागी सोडला असेल, संगती सोडला असेल, पण देवाकडे तुम्ही प्रार्थना केली, त्याच्याकडे तुम्ही वळून आले ना, तर देव तुम्हाला आशीर्वादित करेल, देव तुमच्या पापाची क्षमा करेल. धन्य आहे जो मनुष्य आपले पाप कबूल करतो. हालेलुया. धन्य आहे जो मनुष्य आपले पाप कबूल करतो. तर आज तुम्ही तुमच्या पाप करता, तुम्ही धन्य, तुम्ही आशीर्वाद द्यायचे आहात. हालेलुया. हालेलुया. त्या योनाने प्रार्थना केली, पश्चाताप केला, मग देवाने पुढं काय केलेलं आहे पाहूया. देवाने दुसरा अध्याय आणि 10व्या वर्षामध्ये प्रभू काय म्हणतो पाहूया. परमेश्वराने मत्स्यास आज्ञा केली की तेव्हा त्याने योना कोरड्या भूमीवर गोकुळ टाकले. जे संकट आलं होतं आणि त्या संकटात त्यांनी देवाचे भाग केले, तेव्हा परमेश्वराने आज्ञा केली की त्या माशाला की जा त्याला कोरड्या भूमीत टाक. तसं जर तुम्ही तुमच्या पापाची देवाला क्षमा मागता तर देव आज्ञा करेल त्याच्या स्वर्गदूताला की जा माझ्या लेकराला सुरक्षित ठेव, जा माझ्या लेकराला आशीर्वाद घेऊन जा. जे देवाचे आशीर्वाद आहे ते स्वर्गदूत आम्हाला खाली पाठवतो. हालेलुया. आज तुम्ही ज्या ज्या वेळेस संकट देत तो परमेश्वर त्याच्या स्वर्गदूताला आज्ञा केली आणि तशी त्याने आज्ञा त्याच्या पुत्राला केली, जा माझ्या लेकराचा पाप तुझ्या केले, त्याच्या पापाची क्षमा कर, तो म्हणजे येशू प्रभू. हालेलुया. पहा योना चुकला, त्याचं हे संकट आलं आणि ज्या शिष्य हजीत चालले आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला झोपू घातलेला आहे, त्यांच्यावर देखील वादळ आलं. का? ते देखील देवापासून दूर झाले. विष्णूला झोपू देणं म्हणजे देवापासून दूर होणं. ऐका, तसं उदय पुत्राने केले. तेच उदय पुत्र म्हणजे आम्ही आहोत, जे देवापासून दूर आहे, देवाच्या वाचनापासून दूर आहे, देवाच्या सर्गीतेपासून दूर आहे. आणि त्या उदय पुत्राने देखील पश्चाताप केला आणि त्याला पाथार त्याचा बाप धावत पळत गेला. उदय पुत्राचा बाप, त्या बापाने म्हणायला पाहिजे नाही ह्यो मला सोडून गेलेला आहे, नाही याने धन संपत्ती गेली, आता ह्यो माझा पुत्र आहे. ज्यावेळेस तो वाटेल यायला लागला, त्याच्या बापाची नजर त्याच्यावर गेली ना, त्याचा बाप धावत आणि पळत त्याच्यावर गेला आणि आलेखन घेतला आणि त्याच्यावर मुख्य त्याने घेतलं. हे बापाचं प्रेम म्हणजे त्या परमेश्वर प्रेम तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही पश्चाताप करून त्या देवाकडे वळाला, तेच प्रेम तो तुमच्यावर करणार आहे. हालेलुया. आज तुम्ही त्याच्याकडून दूर जरी गेला तर पुन्हा त्याच्याकडे येणार ना, तर तो तुमच्याकडे येईल, तुम्हाला आनंद देईल, त्याच्या भीतीत घेईल आणि तो देखील तुमचं चुंबन घेईल आणि म्हणजे खऱ्या अर्थाने लेकरू माझ्याकडे आलेला आहे. हालेलुया. म्हणून पश्चाताप करा, पापाची क्षमा मागा, म्हणजे ते विश्वासाने देव तुमच्या पापाची क्षमा करेल आणि तुम्हाला पुन्हा त्याच्या अंगणामध्ये, पुन्हा त्याच्यामध्ये तो घेईल, त्याच्या स्वभावामध्ये तुम्हाला घेईल आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. पुढे वचन काय सांगते वाचा. बापाने काय केलेलं आहे त्याचं 22. पण बापाने आपल्या दासाला सांगितले लवकर उत्तम जागा आणा. ते तुमच्या पापाची क्षमा होईल. त्यावेळेस परमेश्वर सांगतो म्हणे जा माझ्या लेकराला पांढरा धागामध्ये शुद्धतेचा धागा दे, कारण माझ्या लेकर माझ्याकडे आलेला आहे, त्याने माझ्याकडे आशीर्वाद आलेले, त्यांनी ठोकर झाली, त्यांनी दुःख भोगले, आता त्यांनी पश्चाताप करून त्याला आनंदाचे दिवस येत आहेत. जा तो स्वर्गदूताला आनंद, स्वर्गदूत आज्ञा देईल की तू जा त्याला पांढरा वस्त्र ते धागा नवीन धागा कधी म्हणजे नवीन जीवन त्याला देईल. ते पांढरा धागा म्हणजे शुद्धतेचं प्रतीक आहे, म्हणजे तुमचा तो शुद्ध करण्यास तयार आहे. पुढं त्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाल. त्याच्या हातात अंगठी व पायात जोडले घाल. माझे प्रिय देवाचे लेकरांनो, जे देवासोबत होते, जे आम्ही आता देवाच्या सोबत घेत आहोत, जो आशीर्वाद आमच्यासाठी देवाने ठेवला, तो आशीर्वाद आज्ञा मोडण्यासाठी पण आहे.
जे देवापासून दूर आहे त्याच्यासाठी देखील आहे. पहा उदय पुत्राचा जेव्हा तो घर सोडून गेला, त्याचा जो मोठा भाऊ होता त्याच्या बापाजवळ, तर त्याचा बाप काय करायचा, तर त्याला एक अंगठी घेतली, तो उदय पुत्रासाठी एक अंगठी घ्यायचा. तर त्याला एक चप्पल घेतली, त्याला चप्पल घ्यायचा. तर त्याला धागा घेतला, तर त्याला धागा घ्यायचा. हे बाप करू आहे. हालेलुया. तसंच परमेश्वर जे चर्चमध्ये येतात, जे आत्मकाळाचा जे देवाच्या संबंधित आहे, त्यांच्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी तयार केलं. तोच आशीर्वाद त्याही लोकांसाठी देण्यास तो तयार आहे. पण कधी ज्यावेळेस ते पश्चाताप करून त्याच्याकडे येतील, तेव्हा तो समान प्रेम जोगा करतो. हालेलुया. त्या प्रभू अन्याय करत नाही, तो न्याय करत नाही. परमेश्वराचे वचन सांगतं पहा मत्तेचा 19:12 जी परमेश्वराचे जे स्वर्गाचा दाखला जे आहे ते कसा एक द्राक्षासारखा आहे. जो पहिला काम करी गेला ते दिवसभर सकाळपासून रात्रभर काम करायला लागला, पण कोणी दुपारून गेला तर कोणी 1 घंट्याच्या अवधी गेला तर हजरी सर्वांना समान मिळणार आहे. तसंच स्वर्गाचं राज्य आहे. जर तुम्ही पहिल्यापासून ख्रिस्ती असाल, तुम्ही मदतच तुमचं तारण झालं असेल आणि अगदी येशू ख्रिस्त आला त्याच्या आधी तुमचं तारण झालं असेल आणि तुम्ही पश्चाताप केला असेल, तर सर्वांना सारखं जिवंत देव देणार आहे. हालेलुया. असं नाही की तू शेवटला कष्ट केलं नाही, तर खऱ्या अर्थाने पश्चाताप केला आणि ते पाप सोडून दिलं, तर सर्वांना सारखे जिवंत देव देणार आहे. आणि ज्याचे आशीर्वाद तुम्हाला द्यायचे आहे, ज्याचे आशीर्वाद तुमच्यासाठी आहे, त्याच आशीर्वाद तुम्ही राखून ठेवले आहे त्या लेकरासाठी. कोणत्या की ते त्याच्याकडे येणारे आहेत, ते म्हणजे उदय. आज आपल्यामध्ये अनेक उदय पुत्र आहेत, त्यांना आम्हाला देवाला आणायचं काम देवाने आम्हाला दिलं आहे. म्हणजे ज्या आशीर्वाद अंतर आहे त्या आशीर्वाद त्याला देखील प्राप्त होईल. हालेलुया. पहा त्याला पश्चाताप झाला, त्याच्यानं 24 वचन काय करते पहा, आणि पुष्ट वासरू आणून कापा, आपण खाऊ आणि आनंद करू, कारण हा माझा मुलगा मेला होता पुन्हा जिवंत झालाय, कारण आता तो सापडला आहे. पहा देवा तुझे कथा कर, हा माझा मुलगा मेला होता, तो आता तो जिवंत झाला आहे. मेला म्हणजे पापामध्ये तो गेला होता, पापामध्ये तो मरण पावला होता, परंतु आता त्याला पश्चाताप झाला, आता तो माझ्याकडे आलाय, त्याला आता सत्य कळलंय, त्याच्या पापाची क्षमा झाली, आता तो जिवंत झालेला आहे. आज तर तुमच्या पापाची क्षमा झाली, तुम्ही ख्रिस्ताचे जिवंत झाले, शेवटच्या दिवशी मेल्यानंतर तुम्ही उठले गेलेले आहात. हालेलुया. पहा जर पाप एकट्या पापाचा पश्चाताप झाला, एक जरी आत्मा आला तर स्वर्गात आनंद होतो. नीतिमानापेक्षा एका पापाचा कारण झालं तर त्या स्वर्गात आलं. जसं ह्या बापाने आनंद केला, हरवलेलं लेकराचं आलं, तसंच तो परमेश्वर त्याला हरवलेलं लेकरं त्याच्या नावात तो स्वर्गदूत तुम्हाला आनंद करतो. जर तुम्हाला वाटत असेल देवाला आनंद हवा, एक तरी आत्मा चर्चमध्ये घेऊन या, एक तरी आत्मा देवाच्या भवनाकडे, एक तरी आत्मा देवाकडे घेऊन या. पहा त्याचं कारण झालं, स्वर्गात आनंद होईल, आणि स्वर्गात आनंद झाला म्हणजे आपल्याला देखील आनंद होईल. हालेलुया. पुढे एक वचन आहे 29 वर्षापासून आपण पाहू. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा मी इतके वर्ष तुमची सेवा चाकरी करत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. आता हे पण बोलत आहे त्याचा थोरला मुलगा, ते म्हणजे आपण, की प्रभू आम्ही रोज चर्चमध्ये आलो, रोज तुझ्या संगतीत आहे, तुझ्या संगतीत राहिलो, तुझे वचन ऐकलं. हालेलुया. हे जीवन आमच्यासाठी, आपण याचा आत्महत्याचा काम करत नाही, याला हे जीवन द्यावं. बरोबर आहे की असं कसं काय? कारण तो अन्याय करणारा गोष्टी नाही. जर तुम्ही मला मागा सांगितलं की बाबा माझं एक लेकरं दारू जरी प्यायला असलं आणि एक चांगलं जर असलं, आम्ही सेम प्रेम करतो, तसंच देवाचं अंतःकरण आहे, तसंच देवाचं प्रेम आहे. एक पाप करून जरी देवाला तो तितकंच प्रेम करतो, आणि जो विश्वास असला तो तितकंच त्याचे प्रेम करतो. नीती मानवावर तितकं प्रेम करतो आणि पापावर देखील तो तितकंच प्रेम करतो. म्हणजे जी इच्छा आहे त्या पापाचं कारण हो, जसं तुम्हाला जीवन मिळते ना त्याला देखील जीवन मिळा. मग पुढे देव काय म्हणत, सॉरी उद्या पुढे वडील काय म्हणते पाहूया, तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंद उत्सव करण्यासाठी तुम्ही कधीही करूही दिलं नाही. की तुम्ही कधीच मला माझ्या मित्रामध्ये आनंद उत्सव करून देणार नाही. आज तुम्हाला एक सांगतो, आज देव तुम्हाला आनंद उत्सव करून देत नाही. हा तुम्हाला
जगातल्या लोकांना तो होऊन देत नाही का? तुम्ही जगात जाऊन तुम्हाला नाचून करून देत नाही. तुम्हाला नाचत आहे ना, तुम्हाला आनंद करताना चर्चमध्ये येतो, त्याच्या भवनामध्ये त्याच्या गीतावर नाचत देऊ तुम्हाला. आज आम्ही नाचतो पुढं हालेलुया. पॉप मध्ये आम्ही नाचतो, आम्ही लग्नामध्ये नाचतो आणि ते गाणे आमचे कसे असतात आम्हाला माहिती. आम्ही दारू पिऊन नाचतो, मग तिथं भांड वाटतात. पण देवाला वाटतं की ह्या माझ्या लेकराने तिथे त्या गमतीत जाऊ नये आणि याचा नाश होऊ नये आणि रोज त्या लेकरासारखं होऊ नये, म्हणून देव तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही निंदकाच्या बैठकीत जाऊ नका, पापाच्या मार्गात उभा राहू नका, त्यांच्या मस्तीत चालू नका की तुम्ही तिकडे त्यांच्यासाठी राहा. म्हणून त्या बापाने त्या उदयपुत्राच्या भावाला आनंद उत्सव करू द्यायला नाही, कारण त्याला माहित होतं जर याला देखील जगाची आवड लागली, याला देखील मित्राची आवड लागली, हा देखील मला सोडून दे. तसं देवाला भीती, जर त्याने तुम्हाला आज्ञा दिली जा तिकडं तर तुम्ही त्याला सोडून जा, म्हणून तो तुम्हाला आज्ञा देत नाही. चैन पाहिजे करण्यासाठी, धिगाण मस्ती करण्यासाठी. हालेलुया. पहा, आणि मग उदयपुत्राची समज काढली आणि त्याला सांगितलं आणि तो म्हणतो तू तो माझ्या सोबत शेवटपर्यंत आहे. काय म्हणतो? तू आता आहे हे पाहिलं नाही, तू पुढे देखील तू माझ्या सोबत आहे. पण तुझा हा भाऊ तो मेला होता, तो आता खऱ्या अर्थाने तो शेवट झालेला आहे. पहा, देव तुम्हाला देखील म्हणजे जेव्हा तुम्ही देवाला प्रश्न केले तेव्हा देव तुम्हाला सांगितलं तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही माझ्या सोबत आहात आणि तुम्ही माझ्या संगतीत आहात, संगतीत आहात, माझा तुमचा विश्वास आहे. परंतु हा मेला होता, हा पापात होता, पण याने आता पश्चाताप केला, आज हा खरा जिवंत झालाय, म्हणजे तो तारण झाले, म्हणून आपण आनंद केला पाहिजे. तर आज आपल्या पापाची क्षमा झाली तर आम्ही आनंद केला पाहिजे. हालेलुया. पहा, तुम्हाला मी सांगतो प्रियदर्शक, उदयपुत्र त्याचे वडील आणि त्याचा भाऊ, उदयपुत्र म्हणजे जो क्षमा करतो तो म्हणजे परमेश्वर आहे. आणि जो संपत्ती घेऊन गेला तो धाकटा मुलगा, तो म्हणजे देवाच्या आज्ञा मानणारा, देवाच्या वचनाचा फायदा करणारा, देवाच्या संगतीचा फायदा करणारा तो आहे. आणि जो देवासोबत आहे त्याचा मोठा मुलगा, तो म्हणजे देवाच्या आज्ञा, देवाची इच्छा प्रमाणे चालणारा तो विश्वासी आहे, त्या वचनाचा रहित हे आहे. जर खरं तुम्हाला आशीर्वाद प्राप्त झाला तर आज आम्ही आमच्या पापाची क्षमा देवाला माहिती पाहिजे, आणि जेव्हा कोणी आपल्या पाप कबूल करेल परमेश्वर त्याचा आशीर्वाद देईल. हालेलुया. की जो आपले पाप कबूल करतो तो काय आहे? आशीर्वादित आहे. परमेश्वर त्याचा पाप कधी उघडे करणार नाही. पहा, यासाठी मी काही वचन तुम्हाला वाचून दाखवेन, ते वचन आपण फक्त वाचणार आहोत, ते तुम्हाला पढून टाकणार नाही. यावर याचा पहिला अध्याय आणि 9 वचन. जो कोणी पाप क्षमा करतो तो काय करतो? जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वास न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून तो शुद्ध करेल. देवाचं वचन सांगतो की जो कोणी आपले पाप कबूल करेल, आपले पाप पदरी घेईल, ते देवाला सांगितले की प्रभू हे पाप केले, तर प्रभू त्याच्या पापाची क्षमा करेल आणि तुमच्या प्रत्येक पापापासून तो तुम्हाला शुद्ध करेल. जसं उदयपुत्राला शुद्ध करण्यात आलं, उदयपुत्राला जर त्याच्या बापाने जवळ घेतलं, तसं ते परमेश्वर तुम्हाला जवळ करेल आणि तुम्हाला शुद्ध करेल. हालेलुया. पुढे वचन सांगतं स्तोत्र संहिता 32:1-2 वचन. स्तोत्र संहिता. ज्याच्या अपराधी क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य, ज्याच्या ईश्वरी परमेश्वर अनितीचे दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य आहे. पहा, जर तुम्ही तुमचे पाप प्रभू कबूल करत आहात, त्याला क्षमा मागितला आहात, तर परमेश्वर तुमचे अनितीचे, तुमच्या पापाचे सर्व दोष मरून की तुम्हाला दोषी ठरवणार नाही. जर खऱ्या अर्थाने पश्चाताप केला तर तसं त्या उदयपुत्राने खऱ्या अर्थाने पश्चाताप केला आणि त्याच्या पापाचे त्याचे सर्व दोष माफ केले, तसं तो परमेश्वर तुमचे सर्व दोष माफ करेल, सर्व पापाची क्षमा करेल. जसं त्या उदयपुत्राला त्याच्या बापाने मिठीत घेतलं, त्याच्या पापाची क्षमा करून, तसं देव तुमच्या पापाची क्षमा करून तुम्हाला मिठीत घेईल. हालेलुया. पुढे 32 आणि 5 सांगते, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपले लपून ठेवलेले नाही, मी आपले अपराध परमेश्वर जवळ कबूल करीन असे मी म्हणलो, तर तू मला माझ्या 5 वर्षाची क्षमा केली. काय दावीद राजा काय म्हणतो? हे स्तोत्र दावीद राजा लिहिले.
मी नुसतं म्हणलं की माझ्या पाप नुसतं तुम्ही तयार जर झाल्या पंचतासांसाठी तर देव तुम्हाला क्षमा करतो तुमचे ते सर्व दोष करत टाकतो आणि तो तुम्हाला शुद्ध आणि पवित्र करतो जर आपलं उद्यासारखं जीवन झालेलं असेल तर आज आम्ही देवाला क्षमा मागू आणि देवाचं बोलू आणि देव आम्हाला चुंबन घेण्यासाठी तयार आहे देव आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे देव आम्हाला आनंद देण्यासाठी तयार आहे देव त्याच्याकडे आम्हाला पुन्हा घेण्यासाठी तयार आहे आम्ही तयार झालो पाहिजे हालेलुया देवाच्या नावात धन्यवाद देवाचं वचन तुम्हाला आशीर्वादित करू धन्यवाद लॉर्ड प्रभू आजचं वचन तुझ्या मेंढराला आशीर्वादित कर तृप्त कर आणि प्रभू त्यांचं जीवन उदयपुत्रासारखं झालेलं आहे तर ते जीवन त्यांचं आनंदात आणि परमेश्वरा खरं तुझ्या आज्ञेचं तुझ्या वचनांनी चालव आज आम्ही सर्व शुद्धीत आलेलो आपला स्वीकार कर आजच्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनात कार्य कर प्रार्थना प्रभू येशू नावाने म्हणून काय आमेन प्रेज द लॉर्ड देवाच्या नावात धन्यवाद असल्या आपण प्रार्थनेत जाणार आहोत तर तुम्हाला आळस आलाय का बोर झाले प्रश्न कोणाला पण आनंद वाटला आजच्या वर्षात ठीक आहे मग मी एक प्रश्न करेन खरंच सर्वांनी अंतकनिष्ठ वचन